हा आहे गड अहेरी पूल। गडचिरोली जिल्ह्यातलं दुसरं महत्त्वाचं शहर असलेल्या अहेरी या राजनगरीला लागून असलेला हा भाग गड अहेरीला जोडून आहे तो इथला एक नाला। हा नाला प्राणहिता नदीला जोडतो। प्राणहिता नदीला पूर येऊ किंवा 2 तासाचा पाऊस जरी पडला तरी सर्वात आधी या पुलावर पाणी चढतं आणि तब्बल 30 गावांचा संपर्क तुटतो। या गावातील सुमारे 30,000 ग्रामस्थांना याशिवाय दुसरा मार्गच नाहीये। यामुळे पावसाळ्याच्या 4 महिन्यात कित्येक दिवस या गावातील नागरिक पुलावर पाणी असल्यानं गावात अडकतात किंवा दुसऱ्या टोकावर असलेल्या अहेरीत। या गावात राहणारे विद्यार्थी आणि नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत। तर पुराच्या या काळात एखादा रुग्ण अडकला तर पूर ओसरेपर्यंत केवळ हाती असतो तो देवाचा धाबा। या नाल्याच्या पलीकडे जवळपास 25 गावं आहेत, तर या सगळ्या गावांचा संपर्कच तुटून जातो। या लोकांची एवढी समस्या आहे की या लोकांनी बऱ्याचदा निवेदन दिले, महसूल विभागाला निवेदन दिले, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले। आत्ताच मध्यंतरी पालकमंत्री साहेब आले होते, त्यांना सुद्धा भेटून सगळी समस्या सांगितलेली आहे। पण सगळ्यांनी आजपर्यंत आमिष किंवा आश्वासनच दिलेले आहे, पण अजूनपर्यंत कृती मात्र कोणीच केलेली नाही। सिरियस पेशंट जर राहिले तर नाही का त्यांना अतिशय धोका असतो की त्यांना फिरून जाण्यासाठी जवळचा कोणताच दवाखाना नाही ना कोणताच गाव अटॅच नाही आणि त्यांना जाण्या येण्यासाठी कोणत्याच प्रकारचे साधने मोठे वाहनं सुद्धा नसल्यामुळे इथलं जनतेला इकडचा जर नाला भरला किंवा पॅक झाला तर इकडच्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो। दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या अंतर्गत भागात असे शेकडो पूल आहेत। अगदी थोड्या पावसानं वाहनच काय पायी चालणंही अवघड बाब बनते। मात्र आता जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत यावर चर्चा करून जिल्ह्यातील अशा सर्व कमी उंचीच्या पुलाचा आढावा घेत यासाठी राज्य शासनाकडून निधीची मागणी करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहेत। पुलामुळे किंवा रपटामुळे पावसाळ्यामध्ये सगळे गाव कटतात, खूप सारे गाव, आणि त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो। तर आपण त्याचा निर्णय घेतला की आपण प्रस्ताव सगळे बनवून राज्य शासनाकडून आपण काहीतरी निधी आणून ते सगळे रपटे आणि रोडचे कामे आपण लवकरात लवकर चालू करू। गडचिरोली जिल्ह्यातील तालुका शहरांना जोडणाऱ्या मार्गावर या उपाययोजना प्राधान्यानं राबवण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे। आशिष शंबाडे, झी मीडिया, गडचिरोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।